बापू, रावला कुठं गेला हो? त्यो अजिंक्य बरोबर सातारला गेलाय. मग आता? तुझं काय काम होतं का त्याच्याकडे? नाही, असं काही खास नाही. आज रात्री नानांचं कीर्तन आहे ना देवळात, त्यासाठी रावल्याला बोलवायचं होतं. रावल्या आणि कीर्तन, त्याला काय कळतंय त्यातलं? त्याच्यापुढे कीर्तन करा नाहीतर भजन म्हणा, त्याच्यामध्ये काय बी फरक पडणार नाही. गुरुजी, तुम्हाला सांगतो, तो लहान असताना मी त्याला कीर्तनाला घेऊन गेलो होतो नानांच्या. आता नाना म्हणजे हिचे वडील बर का. नानांनी कीर्तनाला सुरुवात केली आणि ह्यानं जीव भोकाड बसरलं व्हॅ करून परत त्याला कधी काय मी कीर्तनाला नेला नाही तेव्हापासून. बाकी नानांचं कीर्तन म्हणजे कीर्तन बर का. बापू, तुमचं कीर्तन मी नंतर ऐकते की, आधी त्याचा नंबर द्या. देतो की काय नाही म्हणतोय का? घे. बापू, तुमच्या राहुलला मार्गदर्शनाची गरज आहे. बघा, तुम्हालाच काय जमलं तर. घ्या. तर रावल्याचा नंबर मिळाला ना, आता कळल बघ. थांब, त्याला फोन लावते. थांब 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 थांब. लागला. हा हॅलो. हॅलो रावल्या, हा बोलतोय. कुठेस? गाडीवर आहे. कोण बोलतोय? मी शीतल. कोण? शीतल, पवारांची शीतल. काय? ऐ, गाडी थांबव, गाडी थांबव. काय झालं रे? महत्वाचा फोन आहे, गाडी थांबव, गाडी थांबव की. हा बोल की. तुम्ही कुठं चाललाय? तू कुठं आहे? ए रावल्या, तुम्ही कुठं चाललाय सांग की. आम्ही वय आम्ही सातारला चाललोय. ते पैसे भरायचं आहे, ती त्याची चौकशी करायला आलोय. सातारला कुठं? ते आर्मी ट्रेनिंग कॅम्प आहे का नाही, तिकडे चाललोय. ए, कुणाशी बोलतो रे? शीतलचा फोन आहे, शीतलचा. हॅलो हॅलो, काय झालं? कट झाला. डोके पडलेस का रे? का कशाला तिला सांगितलं पैसे भरायला निघाले म्हणून? त्याला काय होतंय मग? बोलली तर कोणाला ती? की नाही कुणाला काय बोलणार. माझा तिच्यावर लई विश्वास आहे. विश्वास आहे. ती माहिती ना कशी बिनखाईची जाहिरात आहे ती. आता करेल गावावर बॉम्ब बॉम्ब. राहुल, तुला अक्कल बिकल आहे का रे जरा? का? खरंच कोणाशी काय बोलावं कायच कळत नाही बघ. तू खूप लागायचा आहेस खरंच. पण आज्या, शर्ट लई लकेला का. पण नुसता मी तिचा शर्ट घातला तर तिचा फोन आला. आता पुढे काय काय होते काय माहितला का. गप, पुढं काय काय होईल तिचं नाव बी काढू नको. तिचं काम व्हायचं ती बी होणार नाही तिच्यामुळं. धर, बस आता गाडीवर. आज मैं ऊपर आसमान नीचे. जाणे दे ना, नंतर बोलते आजाशी. नंतर कशाला? जे काय असेल त्याचा आत्ताच तुकडा पाडायचा. चल आपण सातारला जाऊ. अगं ए, पागल हो गई क्या तू? असं अचानक कसं जाणार? आणि घरवालों को क्या बोलेगी? अगं पण त्या शर्ट बद्दल सगळ्यांना कळलं ना तर लय अवघड होईल बघ. एवढी टेंशन घ्यायची गरज नाही. अगर किसी को पता चला तो थोड़ी ना आसमान फटेगा. आणि तू शर्ट हरवला म्हणून घेतलास ना? हो, पण तरी बी चल तू माझ्या बरोबर सातारला. दीदी, बुलावा आया है, नाना ने बुलाया है. आमच्या नानांना कळलं नसेल ना?
कदम सर. या फौजी या. आव अजून कुठं फौजी झालोय सर. आता फौजी होणारच की तुम्ही. हा, आम्ही आहे की. या बसा. चहा घेणार का? नको सर. बर. पैसे आणलेत का? नाही आणले सर. आरला का मग तांगड्या तोडत इथवर कशाला आलाय र? अहो त्याचं काय झालं की तुम्ही सांगले तेवढं पैसा अजून जुळलं नाही तो. म्हणजे काय जुळनाच. अरे लेकांनो, मग तुम्हाला आर्मीचं महत्वच कळलेलं नाही अजून. नुसतं आपल्या एखादा बॉर्डर सारखा पिक्चर बघायचा आणि मला आर्मीत जायचं म्हणून असं टुमणं लावायचं. हे असं यांचं. आमच्या दोघांचा वेळ उगाच वाया घालवू नका. अहो तसं काय नाही सर, आम्हाला खरंच आर्मीत जायचंय सर. पण काय? पण घरनं सपोर्टच मिळाना. म्हणजे पैसे कसं उभं करायचं तेच कळणं झाले. पार्ट्या करायला होत्यात तुम्हाला पैसे ऍडजस्ट? होत्यात की, पण पार्ट्या 1.5 लाखाच्या नसत्यात हो. हे बघा, तुमच्या ऐपत नसेल तर द्या नाच सोडून आर्मीचा. अरे लेकांनो, तुमच्या भरतीसाठी मी मरतो या. हा, तुम्हाला साधं 1.5 लाख जमत होय? अहो सर चिडू नका सर, ऐका की जरा. आम्ही कुठं म्हणले की आम्हाला पैसे जमा करता येत नाहीत. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पैसे कसं जुळवायचं तेच कळणं झालंय. आता पैसे कसं जुळवायचं ते पण आम्हीच सांगायचं वय? काय लाका पोर आहे तुम्ही. अहो सर अशी वेळ कधी झाली नाही आमच्यावर. एक काम करा, घरच्यांकडून पैसे मिळत नसतील तर मित्रांकडून घ्या. मित्रांकडून मिळत नसतील तर बँकेतनं घ्या. आणि बँकेतनं पण मिळत नसतील तर बघा ह्याच्या त्याच्याकडनं आणि घ्या व्याजानं. आणि यातलं पण काय जमलं नाही तर माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? घरच्यांना ब्लॅकमेल करायचं. घरच्यांना सांगायचं जर पैसे दिले नाहीत तर मी घर सोडून जातो म्हणून. नुसती धमकी द्यायची, मग बघ घरचे कसे तयार होत्यात. हे बघा, आता भरती व्हायची मुदत संपत आली आहे. तुमचं काय असेल ते लवकरात लवकर बघा, नाहीतर माळावर गुरं राखायला लागतील तुम्हाला. नाही 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 नाही, अहो आम्ही आणतो की पैसे. अहो मला लय कॉन्फिडन्स आहे. काय राजा? हो हो, आम्ही आणतो पैसे. हा, या या मग या. आणा. चल रावले, येऊ का सर? हा हा, या या. मला नाही वाटत ही पोरं काय पैसे बिशे आणतील. आणणार. कसं काय? अरे मला काही पोरं चेहऱ्यावरून झोलर वाटेना. नसेलच का? पण मनापासून या पोरांना आर्मीत भरती व्हायचंय. त्यासाठी ही काय बी करत्याल, पैशाची जुळवाजुळव करणारच. ही दोघं बी पैसे घेऊन येतात का नाही बघ.